टेकवारीच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी कौशल्य विकास मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती एस राधा चौहान जी, आपले मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल जी, ज्यांनी ही संपूर्ण संकल्पना या ठिकाणी कार्यान्वित केली, ते अप्पर मुख्य सचिव साप्रवी श्रीमती व्ही राधा, या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय सुंदर उपक्रम हा मागील वर्षापासून आपल्या प्रशासनामध्ये सुरू झाला। लर्निंग वीक म्हणजे टेक वारी, स्वरूप देणं हे अत्यंत कल्पक आहे। कारण वारीची सगळ्यात महत्त्वाचे जे काही गुण असेल तर ते त्याचं सातत्य आहे। भक्ती ही घरी बसून देखील करता येते। विठ्ठलाचं दर्शन एकदा घेतलं तरी देखील आपण विठ्ठल भक्त म्हणू शकतो। नामस्मरण केलं तरी देखील आपल्याला अपेक्षित पुण्य मिळू शकतं। पण तरी देखील शेकडो वर्ष लाखो वारकरी दरवर्षी आषाढीला कार्तिकीला पंढरपूरकडे जातात। आक्रमणं असो, दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कुठलीच गोष्ट ही त्यांना थांबवू शकत नाही। आणि हे जे त्यांचं सातत्य आहे, या सातत्यामुळेच विपरीत परिस्थितीमध्ये देखील वारीची परंपरा कधी खंडित झाली नाही। आणि जे वारीला गेले आहेत, जे जात असतात, त्यांना माहिती आहे आपण किती वेळा गेलो तरी त्याचा आनंद हा प्रत्येक वेळी नव्यानेच आपल्याला प्राप्त होत असतो। तो आनंद कधीच जुना होत नाही। आणि आज अशाच पद्धतीनं आपण ज्या जगामध्ये जगतो आहोत त्या जगामध्ये तंत्रज्ञान हे इतक्या वेगानं बदलतं की मी एखादी गोष्ट आज शिकलो आणि शिकायची आवश्यकता नाही असं जर कोणी समजलं तर ती व्यक्ती आजच्या जगात अप्रस्तुत होते। आपल्याला कल्पना आहे की तंत्रज्ञान हे दरवर्षी बदलतं, अनेक वेळा ते दर महिन्याला बदलतं, प्रत्येक क्षणाला बदलतं। आणि साधारणपणे आपण जर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बघितलं तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये पहिले 3 रेव्होल्यूशन हे जवळपास 200 वर्षात झाले, पण चौथं, 5वं आणि 6वं हे 2 डिकेडमध्ये झालं, 20 वर्षामध्ये झालं। आणि याचं कारण होतं तंत्रज्ञान। तंत्रज्ञान ज्या वेगानं आपल्या संपूर्ण जगाला, प्रशासनाला, आपल्या राहणीमानाला, प्रत्येक गोष्टीला बदलत आहे। आपल्याला कल्पना असेल की साधारणपणे 99 ते 2000 सालात
प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे. इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला AI समजतो, AI वापरता येतो तो साक्षर असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर काय नाव होतं आपल्या AI एजंटचं? वासुदेव. आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण AI एजंट हे एफिशियंट आहेत. AI एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत. AI एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत. AI एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे. अर्थात मी नेहमी सांगतो की तंत्रज्ञानाला घाबरून आपल्याला कधीच थांबता येत नाही. ज्यावेळी संगणक आले त्यावेळी आपल्या देशात ही चर्चा होती की आता संगणक आले, आता नोकऱ्या जातील, लोकांचं जीवन उद्ध्वस्त होईल, आता हे संगणकामुळे समाज उलथापालथ होईल समाजात. पण संगणकाने एफिशियन्सी वाढवली, ट्रान्सपरन्सी वाढवली. संगणकाच्या माध्यमातून एक मोठी क्रांती झालेली आपण बघितली. त्यामुळे येणारं कुठलंही टेक्नॉलॉजीचं रेव्होल्यूशन हे थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही. ते ॲडॅप्ट करणं, त्याला सामोरं जाणं आणि टेक्नॉलॉजीचा वापर घोड्यासारखं करणं, त्याच्यावर मान ठोकून बसणं आणि आपल्या गतीला अधिक गती देणं, अशा पद्धतीनं जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो त्यावेळी ते तंत्रज्ञान हे आपल्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जातं. आणि म्हणूनच आज आपण बघतो, म्हणजे मागे देखील मी एका ठिकाणी बोललो की एक फार मोठे AIच्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत हे मला असं म्हणाले की आज आपला जो नेचर ऑफ द जॉब आहे आणि आपलं जे जॉब मार्केट आहे यापैकी 80 ते 90% नेचर ऑफ द जॉब पुढच्या 1000 दिवसात बदललेलं असेल. इन नेक्स्ट 1000 days, not years, not months, in next 1000 days the job market and the nature of the job will be totally changed. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आपण जर त्याला सामोरं गेलो नाही तर कदाचित आपली क्षमता देखील कमी होईल आणि मग आपली गरज देखील सिस्टीमला राहणार नाही. त्यामुळे सिस्टीममध्ये रेलेवंट राहण्याकरता, समाजात रेलेवंट राहण्याकरता टेक्नॉलॉजी एम्ब्रेस करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अतिशय आनंद आहे की टेकवारी आणि विशेषतः आपण आयगॉटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे प्रशिक्षण सुरू केलं आणि त्यातील प्रशिक्षण पंधरवाड्यामध्ये सर्वात जास्त प्रशिक्षण हे आमच्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी घेतलं, याचं मला अतिशय अभिमान आहे. आणि त्यातही राधा मॅडमनी आम्हाला मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलं की केवळ घेण्यापुरतं, म्हणजे इतके कोर्सेस आहेत त्यातले काही कोर्सेस सगळेच इम्पॉर्टंट आहेत, पण काही इम्पॉर्टंट असले तरी आजच ते घेतले पाहिजेत असं कंपल्शन नाही आहे, ते कधी घेता येतात. तर एक अपेक्षा अशी होती की सोप्यातले सोपे कोर्सेस घेऊन, आयगॉटला आपलं रजिस्ट्रेशन आहे, आपल्यासमोर 2 सर्टिफिकेट आहेत, अशा पद्धतीचं कदाचित लोक करतील. पण मॅडमनी सांगितलं की बहुतांश लोकांनी
टेक्नॉलॉजी आणि स्पेशली AI याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन प्रशिक्षण घेतलं, मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची आणि एक प्रकारची अतिशय सकारात्मक अशी गोष्ट आहे. ज्या प्रकारे आमचं प्रशासन या संपूर्ण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आपली उत्सुकता दाखवत आहे आणि आपल्यापैकी अनेकांना लक्षात आलं असेल, मागच्याही टेकवारीमध्ये सुरुवातीला एक भिंत होती. राधा मॅडम म्हणतायत, CS म्हणतायत म्हणून करून टाका, अशा प्रकारचा एक ॲटिट्यूड होता. पण टेकवारी संपता संपता ती भिंत पण पडली आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की रे आमची तर क्षमता आहे, आम्ही तर कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी एम्ब्रेस करू शकतो, समजू शकतो, तिचा वापर करू शकतो. नवे मी तर असं म्हणतो की गेल्या 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या विभागांनी टेक्नॉलॉजीचा जो उपयोग केलेला आहे, AIचा, ब्लॉकचेनचा, तो पाहून मी देखील थक्क आहे. म्हणजे खरं तर आपण हे सगळं एफर्ट जो आहे हा नीट चॅनलाइज केला तर आपणच एखादं असं या ठिकाणी कन्सल्टिंग फर्म तयार करू शकतो की देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांना आपणच कन्सल्टेशन देऊ शकतो. एवढी क्षमता ही आता आपल्या इनहाऊस आहे, इनहाऊस क्षमता ही तयार झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की केवळ आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला टेकवारीच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी CS साहेबांचं आणि राधा मॅडम यांचं मनापासून अभिनंदन करेन की सातत्य टिकलेलं आहे. आपण जे याच्यावर रिफॉर्म्स केले त्याच्यामुळे टू बिल्ड गव्हर्नमेंट ॲज इन्स्टिट्यूशन अशा पद्धतीचा जो आपला एक रोडमॅप आहे, त्या रोडमॅपकडे आपण अत्यंत वेगाने चाललो आहोत. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लोकांचं जीवन सुकर करणं. कारण इथे आपला विठ्ठल कोण आहे? इथे आपला विठ्ठल हा सामान्य माणूस आहे. त्या सामान्य माणसाकरता, त्या विठ्ठलाकरता आपण या वारीमध्ये सामील झालो आहोत आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे अतिशय उत्तम वाटचाल ही आपली चाललेली आहे. आणि टेक्नॉलॉजीसोबतच मला अतिशय आनंद आहे की केवळ तंत्रज्ञान नाही, आपल्यामध्ये आणि रोबोमध्ये मुख्य फरक काय आहेत तर आपल्याकडे मानवीय संवेदना आहेत. आता रोबोटही संवेदनशील होतोय, तोही मशीन लर्निंगच्या माध्यमातून संवेदनांचं लर्निंग करतोय. पण आपल्या संवेदना, नैसर्गिक संवेदना आणि नैसर्गिक इंटेलिजन्स हा नेहमी त्यापेक्षा उजवाच राहील, हा मला विश्वास आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण टेकवारीचा विचार करतो तर टेकवारीमध्ये केवळ टेक्नॉलॉजी नाही तर जसं मगाशी सांगितलं की राईट ब्रेन याचाही जो काही त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आपली संवेदनशीलता, त्याकरता आपली मानसिक आरोग्य, मानसिक सुदृढता, एखादी गोष्ट समजण्याची आपली आकलन शक्ती. आणि यात एक विषय मला दिसला, आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम. हे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त शिकण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मी तर खूप वर्षाले प्रॅक्टिस करतोय, ते मी त्याचा फॅकल्टी म्हणून देखील एखादं भाषण देऊ शकतो की हाऊ टू हँडल क्रिटिसिझम अँड येट बी एफिशियंट, हे नक्कीच मी सांगू शकतो. पण मला असं वाटतं की हे जे सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपलं शासकीय काम असं असतं, त्याच त्या गोष्टी कराव्या, त्याच त्या लोकांना किंवा तशाच प्रकारच्या लोकांना आपल्याला रोज सामोरं जावं लागतं. त्यामुळे अनेक वेळा मोनोटोनी तयार होते. त्या मोनोटोनीतनं नकळत आपल्यामध्ये कोडगेपणा तयार होतो, नकळत आपल्याभोवती एक शेल तयार होतं, आम्हाला सगळं माहिती आहे, तू कोण आम्हाला सांगणार आहे, अशा पद्धतीची एक भावना आपल्या मनामध्ये तयार होते. भावना तोडण्याकरता हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्यावेळी आपण काही नवीन समजून काही नवीन प्रॅक्टिसेस या ठिकाणी सुरू करतो त्यावेळी निश्चितपणे पुन्हा एकदा रिन्यूड, रिवायटलाइज्ड अशा पद्धतीचे आपण आपल्याला पाहायला मिळतो, आपल्या मनालाही त्याचा आनंद होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा टेकवारीचा कार्यक्रम आहे.
उत्तम वक्ते आहेत. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, इथे भाषण करतोय म्हणून नाही, मला जर चान्स मिळाला असता मी एकही सेशन यातलं मिस केलं नसतं. इतके चांगले सेशन्स हे या ठिकाणी होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जे इथं उपस्थित आहेत, जे लिंकवरनं ऑनलाईन उपस्थित आहेत, अशा सगळ्यांना माझी विनंती आहे, हे कंपल्शन नाही आहे, हे तुमच्या प्रत्येकाकरता एक प्रकारे लुकिंग इनसाइड, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःला अपग्रेड करणं याची संधी आहे. त्यामुळे या संधीचा उत्तम उपयोग हा सर्वांनी करावा आणि यातनं आपलं बदललेलं स्वरूप पाहून जो आनंद, जी अनुभूती आपल्याला मिळेल ती अनुभूती प्रत्येकाने मिळवावी, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा टेकवारीच्या आयोजनाकरता मी आपले मुख्य सचिव आणि आपल्या अप्पर मुख्य सचिव राधा मॅडम यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या लोकांनी याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.